Hello students, in the previous lecture we study the pressure and pressure due to liquid column. Now today's topic here atmospheric pressure and absolute pressure and the Gauge pressure. Now start the topic here atmospheric pressure. So what is meant by the atmospheric pressure? Suppose here consider the earth and surrounding this earth the air molecules present. These are the air molecules and this air has the weight. This air has the weight and due to this air weight this apply the pressure. म्हणजेच हे एअर मॉलिक्युल्स काय करतात या ठिकाणी त्या एअर मॉलिक्युल्सचं जे वेट आहे ते काय करतात की या ठिकाणी त्या वेटमुळे या ठिकाणी ह्या एरियावर जे काय प्रेशर काय होत असेल अप्लाय होत असेल दिस इज कॉल्ड ॲज दी ॲटमॉस्फेरिक प्रेशर. पहा तर ते समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी एक एअर कॉलम कन्सिडर करूया. सपोज दिस इज द कॉलम अँड दिस इज द एरिया. हा काय त्याचा एरिया आहे. तर या कॉलममध्ये देखील काय आहे एअर आहे आणि त्या एअरचं जे काय वेट आहे त्या वेटमुळे हे काय करते की या एरियावर काय करते एक फोर्स एक्झर्ट करते. डब्ल्यू इज इक्वल टू दी फोर्स. डब्ल्यू मीन्स वेट अँड वेट इज इक्वल टू एम जी और एम जी इज इक्वल टू दी एफ. दिस एक्झर्ट्स दी फोर्स ऑन दिस एरिया अँड नाव वी कॅल्क्युलेट दी pressure applying on this area. Then pressure is equal to, we have the formula force per unit area, but here F is equal to W, then W is equal to A. That means pressure, which pressure? Atmospheric pressure. This pressure is the atmospheric pressure. Atmospheric pressure is equal to the weight of these air molecules upon the area. And this atmospheric pressure, here value of this atmospheric pressure for sea level is the 1.013 into 10 raised to 5 Newton per meter square. This is called as the normal atmospheric pressure. Normal atmospheric pressure. तर ही जी व्हॅल्यू आहे ही सी लेवलसाठी काय केलेली आहे काढलेली आहे. तर या ठिकाणी आपण जे डिस्टन्स या ठिकाणी कन्सिडर केलेले आहे एअर कॉलमसाठी हे आहे 8 किलोमीटर. जर आपण ह्या सी लेवलच्या वरती माउंटेनला किंवा आपण जर वरती गेलो तर या ठिकाणी जसं आपण हाईटला जाऊ म्हणजे हाईट इन्क्रीजेस दी ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस. म्हणजे हाईटला जर गेलो तर या ठिकाणी आपल्याला ही जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते कसं भेटेल डिक्रीज भेटेल. त्याचबरोबर जर आपण ह्या 8 किलोमीटरपेक्षा जर आणखीन जर वरती गेलो तर त्या ठिकाणी त्याची जी डेन्सिटी आहे त्या एअर मॉलिक्युलची जी डेन्सिटी आहे ती सुद्धा काय भेटेल आपल्याला डिक्रीज भेटेल. दॅट मीन्स हाईट इन्क्रीजेस डेन्सिटी डिक्रीजेस देन हाईट इन्क्रीजेस ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस. म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर त्याचबरोबर त्याची जी डेन्सिटी आहे ते दोन्हीसुद्धा आपल्याला काय भेटेल डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये भेटेल. तर पहा आणखीन काही आहेत बघा की अजूनही काही एक्झाम्पल आपल्याला घेता येतील. पहा जर आपण काहीही घ्या तुम्ही काहीही घ्या एनिथिंग. सपोज इज दी टेबल. ह्या टेबलवर सुद्धा काय आहे की ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय आहे या ठिकाणी अप्लाय होते. किंवा साधी एखादी बॉटल घ्या काही एनिथिंग तुम्ही काही अर्थवरचं काहीही घ्या तर त्यावर काय होतं की ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते काय होते अप्लाय होते. सपोज दिस दी वेसल आणि ह्या वेसलमध्ये जर काय आहे लिक्विड घेतलं तर ह्या लिक्विडच्या प्रत्येक मॉलिक्युलवर सुद्धा काय आहे की ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय होते अप्लाय होते. नाव व्हॅक्यूम. what is mean by the vacuum? If the pressure is less than the atmospheric pressure it's called the vacuum. That means काय सांगितलं या ठिकाणी की जे प्रेशर आहे ते लेस दॅन काय असेल ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचे व्हॅक्यूम असं म्हणायचे. मग आता पहा इथे पण एक एक्झाम्पल घेऊया आपण. सपोज this is the plastic bottle and on this bottle each molecule
apply the atmospheric pressure inside. याच्या आतमध्ये सुद्धा काय आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. पण जर समजा आपण ही बॉटल काय केली, आपण थोडी दाबली, तर या ठिकाणी काय होईल की यातील जी एअर आहे ती काय होईल, जे प्रेशर आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा जे एअर आहे ती काय होईल, बाहेर निघून जाईल. आणि या ठिकाणी काय होईल की प्रेशर लेस दॅन दी ॲटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे काय होईल, व्हॅक्यूम काय होईल, प्रोड्यूस होईल. दिस इज कॉल्ड दी व्हॅक्यूम. दॅट मीन्स प्रेशर लेस दॅन दी ॲटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे हे जे प्रेशर आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे ते कसं भेटेल, ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा सुद्धा कसं भेटेल, ते कमी भेटेल. अँड दिस इज कॉल्ड ॲज दी व्हॅक्यूम. त्यानंतर या ठिकाणी ॲब्सोल्यूट व्हॅक्यूम म्हणजे काय, तर व्हॅक्यूम तर तुम्हाला समजलेलंच आहे. ॲब्सोल्यूट व्हॅक्यूम म्हणजे काय की नो मॅटर, नो मॉलिक्यूल, नो ॲटम, म्हणजे एकही एअर मॉलिक्यूल तिथे काय प्रेझेंट नसणारे. दिस इज कॉल्ड ॲज द ॲब्सोल्यूट व्हॅक्यूम. तर या ठिकाणी आपल्याला याबद्दल नाही बोलायचं, आपल्याला ह्या व्हॅक्यूमबद्दल आपण पाहणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण घेऊया. नेक्स्ट पॉईंट आहे ॲब्सोल्यूट प्रेशर अँड गॉज प्रेशर. तर या ठिकाणी हे जे ॲब्सोल्यूट प्रेशर आहे यासाठी आपण एक इक्वेशन लिहूया. पहा, ॲब्सोल्यूट प्रेशर इज इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस गॉज प्रेशर. दॅट मीन्स ॲब्सोल्यूट प्रेशर काय आहे, ॲब्सोल्यूट प्रेशर इज द ॲडिशन ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर अँड दी गॉज प्रेशर. तर पहा, आपण म्हणजेच ॲब्सोल्यूट प्रेशरमध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशर तर आपल्याला माहीतच आहे, पण गॉज प्रेशर काय, तर त्यासाठी आपण गॉज प्रेशर पाहूया. त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. पहा, सपोज दिस इज दी ट्यूब. पहा, ही एक ट्यूब घेतली आपण टायरची आणि ही पोकळ आहे, म्हणजे याच्यामध्ये हवा भरलेली नाही आहे. दॅट टाईम आउटर सरफेस आहे हा ट्यूबचा आणि हा इन्नर सरफेस आहे. तर ह्या इन्नर सरफेसमध्ये सुद्धा काय ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे आणि ह्या आउटर सरफेसवरती सुद्धा काय आपल्या होते, ॲटमॉस्फेरिक प्रेशर होते. पहा, तर या ठिकाणी या वॉलला जर आपण या ठिकाणी गॉज प्रेशर म्हणजे काय की जे प्रेशर आहे मेजर करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं त्याला आपण गॉज प्रेशर असं म्हणतो. तर हे गॉज प्रेशर जर आपण या ठिकाणी लावलं तर ही जी ट्यूब आहे ही कशी आहे, पोकळ आहे, म्हणजे याच्यामध्ये हवा भरलेली नाही आहे. तर त्यावेळेस हा जो गॉज प्रेशर आहे हा याची रीडिंग काय दाखवणार आहे, 0 दाखवणार आहे, कारण याच्यामध्ये काय नाही आहे की एअरच म्हणजे हवा भरलेलीच नाही आहे. आपण जरी प्रेस केलं तरी देखील काय होईल, हा 0च रीडिंग दाखवेल. पण जर आपण समजा या ठिकाणी ह्या टायरमध्ये ह्या ट्यूबमध्ये हवा भरली तर हवा भरल्यानंतर हा जो ट्यूब आहे ही काय होईल, या पद्धतीने अशी फुगेल. आणि त्यावेळेस जर आपण याची रीडिंग घेतली या गॉज प्रेशरच्या मदतीने तर या ठिकाणी आपल्याला काय होईल की हा पॉइंटर काहीतरी रीडिंग दाखवेल. दिस इज दी गॉज प्रेशर. इथे सुद्धा सेम कंडिशन, ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय असणार आहे, आपल्या असणार आहे. तर या ठिकाणी हा काय करेल की काहीतरी रीडिंग या ठिकाणी दाखवेल. मग याचं ॲब्सोल्यूट प्रेशर काय असेल, तर ॲब्सोल्यूट प्रेशर इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस दिस गॉज प्रेशर. तिची व्हॅल्यू असेल ती काय करणार आपण या ठिकाणी ॲड करणार. तर पहा, दिस ॲब्सोल्यूट प्रेशर इज डिनोटेड बाय दी पी. अगेन पी इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस पी गॉज प्रेशर असं पण आपण लिहू शकतो. आणखीन एक एक्झाम्पल पाहूया. पहा, यासाठी हा एक कंटेनर घेतला आपण. सपोज दिस इज द कंटेनर फिल्ड विथ दी वॉटर. तर ह्याच्या प्रत्येक मॉलिक्यूलवर काय अप्लाय असणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर अप्लाय असणार आहे. आणि हे जे प्रेशर आहे हे ह्या लिक्विड मॉलिक्यूलचं देखील काय असेल, काहीतरी वेट असणार आहे. आणि ह्या लिक्विड मॉलिक्यूलसुद्धा काय होतील, या पॉईंटवर काय होतील की प्रेशर अप्लाय करतील. मग ह्या पॉईंटचं ॲब्सोल्यूट प्रेशर किती किंवा ह्या पॉईंटचा गॉज प्रेशर किती. तर गॉज प्रेशर म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, प्रेशर ड्यू टू दी लिक्विड कॉलम. सपोज ही जर आपण त्याची हाईट घेतली या ठिकाणी तर याचा गॉज प्रेशर काय असेल, तर गॉज प्रेशर
इज इक्वल टू h into rho into g. h is the height of this, rho is the density of this liquid and g is gravitational acceleration. तर त्याचं गॉज प्रेशर जे असेल त्या पॉईंटचं किंवा त्या प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलमचं ते काय असेल h rho g. त्याचबरोबर याचा ॲब्सोल्यूट प्रेशर काय असेल तर त्यावर ॲक्ट असलेलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस काय त्याचं गॉज प्रेशर. तर ती इक्वेशन कशी लिहिणार आपण, ॲब्सोल्यूट प्रेशर इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस गॉज प्रेशर. गॉज प्रेशर काय आहे अगेन P इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस h rho g म्हणजे ॲब्सोल्यूट प्रेशर किंवा त्यालाच आपण काय म्हणणार टोटल प्रेशर. ॲब्सोल्यूट प्रेशर ऑर दी टोटल प्रेशर इज इक्वल टू दी ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस h rho g. आता परीक्षेला जर तुम्हाला विचारलं फक्त गॉज प्रेशर कॅल्क्युलेट करा किंवा प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलं तर तुम्ही फक्त ही इक्वेशन कॅल्क्युलेट करायची आहे. आणि जर ॲब्सोल्यूट प्रेशर जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला ही पूर्ण इक्वेशन काय करावी लागेल, ही कॅल्क्युलेट करावी लागेल. तर पहा ह्या इक्वेशनचं आपण एक्सप्रेशन पाहूया. प्रेशर ड्यू टू an imaginary cylinder of a fluid. तर पहा त्यासाठी आपण या ठिकाणी एक सिलेंडर करूया, कंटेनर कन्सिडर करूया. filled with the water here, air molecules, and in this container is imaginary cylinder. हा imaginary cylinder काय केला आहे आपण यामध्ये टाकला आहे. तर टाकल्यानंतर on this cylinder applying the force upward direction and downward direction due to this liquid weight किंवा ह्या वॉटरच्या वॉटरचे जे मॉलिक्यूल आहेत ह्या वॉटर मॉलिक्यूलमुळे या ठिकाणी ह्या सिलेंडरचा हा जो अप्परचा सरफेस आहे यावर एक काय होईल फोर्स एक्झर्ट होईल, से दॅट F1. आणि ह्या सिलेंडरचा बॉटमचा जो सरफेस आहे हा टॉपचा आणि हा बॉटमचा, तर डाऊनवर्ड डिरेक्शनने सुद्धा यावर एक फोर्स एक्झर्ट होईल, तर तो आहे F2. त्यानंतर या ठिकाणी M इज मास. M काय आहे या ठिकाणी मास आहे. कशाचं, M इज दी मास ऑफ दी वॉटर इन दी सिलेंडर. ह्या सिलेंडरमध्ये जे काय वॉटर काय झालेलं आहे भरलेलं गेलेलं आहे त्या वॉटर मॉलिक्यूलचं हे काय आहे मास आहे. तर या ठिकाणी बघा याचं मास आहे M आणि हा G इज डायरेक्टेड टू वर्ड दी सेंटर ऑफ दी अर्थ ऑलवेज. तर पहा या ठिकाणी हा जो सिलेंडर आहे हा सिलेंडरवर काय होत आहेत की या सिलेंडरवर जे काय फोर्स अप्लाय होणार आहे ड्यू टू दिस लिक्विड कॉलम, तर ते कसं असणार आहे बॅलन्सिंग असणार आहे. बिकॉज दिस वॉटर इज इन स्टॅटिक इक्विलिब्रियम. म्हणजेच काय हे जे वॉटर आहे किंवा हे जे फ्लुइड आहे कसं आहे रेस्टला आहे. आणि रेस्टला जर असेल तर हे याच्यावर लागणारे जे फोर्स असतात ते कशा असतात बॅलन्सिंग असतात. देअरफॉर दी बॅलन्स ऑफ दिस फोर्सेस ॲक्टिंग ऑन देम. बघा तर आपण यासाठी इक्वेशन लिहूया. एरिया इथे लिहायचा राहिला, याचा एरिया आहे ए. तर बॅलन्सिंग फोर्स पहा या ठिकाणी काय भेटेल आपल्याला F2 इज इक्वल टू इक्वेशन आपल्याला या ठिकाणी भेटेल F2 इज इक्वल टू F1 प्लस mg. म्हणजे हा जो F2 आहे हा F2 किती आहे तर F1 प्लस mg. F1 काय आहे ड्यू टू दी लिक्विडमुळे लागलेला फोर्स आणि हा जो आहे हा कशामुळे सिलेंडर इमॅजिनरी सिलेंडरचं जे वेट आहे त्यामुळे लागलेला हा फोर्स आहे. तर पहा या ठिकाणी
जो फोर्स लागला आहे, तर ह्या फोर्समुळे यावर काय होतं आहे की प्रेशर देखील काय होतं, ॲक्ट होतं आहे. ड्यू टू दी F1 या प्रेशर ॲक्ट ऑन दी सरफेस P1 आणि या ठिकाणी प्रेशर काय असणार आहे, P2. देन प्रेशर P1 इज इक्वल टू प्रेशर P1 इज इक्वल टू या ठिकाणी काय असेल, F1 अपॉन A1 अँड P2 इज इक्वल टू काय असेल, F2 अपॉन A. नाव F1 इज इक्वल टू काय भेटेल म्हणजे आपल्याला P1 इंटू A अँड F2 इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला P2 इंटू A. दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. पुट दिस व्हॅल्यू इन द इक्वेशन फर्स्ट. देन F2 इज इक्वल टू काय आहे, P2A. F1 इज इक्वल टू काय आहे, P1A प्लस काय आहे इक्वेशन mg. नाव व्हॉट इज दी m. आता या ठिकाणी m काय असेल, m तर माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, m इज मास. काय आहे, मास आहे कशाचं, वॉटर इन दी सिलेंडरचं. दिस कॅन बी कॅल्क्युलेटेड. वी नो दॅट रो. व्हॉट इज दी रो, रो इज दी डेन्सिटी ऑफ दिस लिक्विड. दिस इज मास पर युनिट व्हॉल्यूम. देन मास इज इक्वल टू काय होईल, रो इंटू दी v. व्हॉट इज दी v, v इज इक्वल टू दी एरिया इंटू दी हाईट. ह्याची हाईट, एरिया इंटू दी हाईट. मग आता पहा टोटल आपल्याला m काय भेटला या ठिकाणी, रो इंटू a इंटू h. पुट दिस व्हॅल्यू P2A इज इक्वल टू P1A प्लस m. m इज काय भेटलं आपल्याला या ठिकाणी, रो a h इंटू g. या a इज कॉमन. P2A इज इक्वल टू P1 सॉरी A in bracket P1 plus rho Hg. A cancel and here equation is P2 is equal to P1 plus rho Hg. म्हणजेच या ठिकाणी ह्या इमॅजिनरी सिलेंडरचं जे प्रेशर आहे, हा जो P2 आहे, म्हणजे हे जे प्रेशर आहे हे प्रेशर P1 प्लस रो Hg ने काय आहे, जादा आहे. म्हणजे एवढं प्रेशर आपल्याला या ठिकाणी ह्या भेटले. कशाचं, तर प्रेशर ड्यू टू अँड इमॅजिनरी सिलेंडरचं. नाव नेक्स्ट पॉइंट, टू find the pressure P at depth H below the liquid surface. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की डेप्थला आपण पहा हाईट H साठी काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी प्रेशर जे आहे ते काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे काय केलं आपण की हा जो इमॅजिनरी सिलेंडर होता तो आपण काय केला आहे, या काही हाईटवरती काय केला आपण, तो वरती सरकवला. म्हणजे पहा या पद्धतीने. म्हणजे याचा जो टॉपचा सरफेस आहे तो कसा असणार आहे, ह्या सरफेसला या सरफेसवर आपण घेतलेला आहे. सेम इयर हाईट इज H. देन फोर्सेस, तर हा जो आहे हा कुठे आला आहे की ॲटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे एअरच्या म्हणजे हा काय आला वरती सरफेसवरती आला आहे. त्यामुळे या ठिकाणी जे प्रेशर ॲक्ट असणार आहे ते कोणतं असणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर याच्यावरती काय असणार आहे, ॲक्ट असणार आहे. दॅट मीन्स दिस इज डिनोटेड बाय द P0. फोर्स काय असणार आहे, F0. त्यानंतर बॉटमचं या ठिकाणी प्रेशर काय ॲक्ट असणार आहे, P. फोर्स काय असणार आहे ॲक्ट डाऊनवर्डचा अपवर्डचा, F काय असेल, F. देन मास M अँड G acceleration due to gravity. Now find the pressure at depth H below the liquid surface.
तर पहा या ठिकाणी सेम प्रोसिजर आहे बा, वरतीसुद्धा आपण त्याच पद्धतीने इक्वेशन या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेले आहे सेम आहे. तर या ठिकाणी ॲब्सोल्यूट प्रेशर काय असेल याचं पी, त्यानंतर ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय आहे P0 आणि त्याचं या ठिकाणी ह्या सिलेंडरवर ॲक्ट असलेलं प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम जे या ठिकाणी भेटणार आहे ते काय असणार आहे ρgh. तर हे आपण ही इक्वेशन या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करतो आहे. तर पहा फर्स्टली प्रेशर P0 इज इक्वल टू आपल्याला या ठिकाणी या सरफेसवर ॲक्ट असलेलं प्रेशर काय निघेल F0 अपॉन A. देन P ह्या सरफेसवर ॲक्ट असलेलं प्रेशर काय निघेल P इज इक्वल टू F अपॉन A. देन F0 इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला P0 इंटू A अँड F इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला P इंटू A. या दिस लिक्विड, हे जे लिक्विड आहे किंवा हे जे फ्लुइड आहे इज इन स्टेबल इक्विलिब्रियम और रेस्ट पोजिशन, देअरफॉर ऑल द फोर्सेस आर बॅलन्सिंग. म्हणजे ह्या ठिकाणी जो सिलेंडर आहे तो कसा होणार आहे, याच्यावर लागणारा जो फोर्स आहे ते कसे असणार आहेत बॅलन्सिंग असणार आहेत. देअरफॉर या ठिकाणी जे इक्वेशन आपण घेणार आहोत F इज इक्वल टू F0 प्लस mg. F इज इक्वल टू F0 प्लस mg. Put the value of F0 is equal to P0A and F is equal to PA in this equation. अच्छा व्हॅल्यू काय करायचे आहेत आपल्याला या ठिकाणी पुट करायचे आहेत. हा इक्वेशन आपल्याकडे F इज इक्वल टू F0 प्लस mg. F इज इक्वल टू PA. देन F0 इज इक्वल टू P0A प्लस mg. mg is equal to what is the m is equal to rho into v is equal to काय a into h. therefore m is equal to काय पुट करणार आपण rho a h into g. अगेन a काय करणार या इक्वेशनमध्ये टेक दी कॉमन, a इज कॉमन, P0 प्लस रो जी एच, ए कॅन्सल झाला आणि या ठिकाणी इक्वेशन जी आहे ॲट द डेप्थ एचची काय भेटली पहा आपल्याला या ठिकाणी P इज इक्वल टू P0 प्लस एच रो जी. तर हे भेटलं आपल्याला प्रेशर P ॲट द डेप्थ एच बिलो द लिक्विड सरफेस. आता यावरूनच आपण गॉज प्रेशर देखील काढू शकतो बघा. गॉज प्रेशर म्हणजे काय, या गॉज प्रेशर that means the difference between the absolute pressure and the atmospheric pressure. Gauge pressure, that means difference between the absolute pressure and the atmospheric pressure. From this equation write down the equation for gauge pressure, that is P is the absolute pressure minus atmospheric pressure is equal to this value h rho g. This is the equation for gauge pressure. Now next point here पहा, तर आपण आत्तापर्यंत प्रेशर ड्यू टू या ठिकाणी प्रेशर ड्यू टू अँड इमॅजिनरी सिलेंडर ऑफ फ्लुइडसाठी इक्वेशन कॅल्क्युलेट केली पहा. ती होती P2 इज इक्वल टू P1 प्लस रो जी एच. त्यानंतर आपण ॲट द डेप्थ एचसाठी प्रेशर कॅल्क्युलेट केलं, ते आहे P इज इक्वल टू P0 प्लस एच रो जी. आणि त्याच इक्वेशनवरून आपण गॉज प्रेशर देखील काय केलं कॅल्क्युलेट केलं या ठिकाणी. तर ते भेटलं आपल्याला P मायनस P0 इज इक्वल टू एच रो जी. तर आता सिमिलरली याच टाईपचा आहे पहा, याच पद्धतीने आपण पुढचा जो पॉईंट आहे तो कॅल्क्युलेट करणार आहोत. तो म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ॲट अ डिस्टन्स डीसाठी काय करणार आहे त्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. तर काय कॅल्क्युलेट करणार आहोत, टू फाइंड द ॲटमॉस्फेरिक प्रेशर
ॲट अ डिस्टन्स d above the liquid surface. तीच डायग्रॅम आहे पहा, फक्त त्याच्यामध्ये थोडासा चेंज आपण करणार आहोत. सपोज दिस इज द कंटेनर आणि या ठिकाणी हा जो लिक्विडचा सरफेस आहे, ह्या सरफेसवरती ॲट अ डिस्टन्स डीला काय करणार आहेत आपण, हे प्रेशर जे आहे ते काय करणार आहोत, कॅल्क्युलेट करणार आहोत. बघा, हा इमॅजिनरी सिलेंडर आहे आणि हा आपण ह्या सरफेसच्या वरती घेतलेला आहे. या डी डिस्टन्स इज डी. सेम या फोर्स ॲक्ट ॲप अपवर्ड डाऊनवर्ड डिरेक्शन अँड अपवर्ड डिरेक्शन इज F0. तर या ठिकाणी प्रेशर जे असणार आहे P अँड या P0. प्रेशर काय असणार आहे, P अँड P0. त्यानंतर याची जी डेन्सिटी असणार आहे ती काय असणार आहे, एअरमध्ये असणार आहे. बघा, कारण हा जो सिलेंडर आहे याचा फक्त बॉटमचा सरफेस जो आहे तो पहा ह्या लिक्विड सरफेसवर घेतलेला आहे. बाकी जे आहे ते काय आहे, याच्यावरती फोर्स जो आहे अपवर्ड डिरेक्शन डाऊनवर्ड डिरेक्शन जो आहे, ह्या P0 इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. डेन्सिटी जी आहे ती काय घेणार आपण, हे कसं आहे एअरमध्ये, त्यामुळे या ठिकाणी याची जी डेन्सिटी आहे ती काय घेणार आहे, रो इंटू एअर डेन्सिटी आहे. नाव दी force apply on the top surface F is equal to PA from the formula. Which formula? P is equal to F upon A. Then F0 is equal to the P0A. Then the cylinder is in equilibrium. Therefore, all the forces are balancing. Now, here we'll get the equation. F0 is equal to mg. F0 is equal to F plus mg. Then put this value. F0 is equal to P0A and F is equal to PA. F0 is equal to P0A is equal to F is equal to PA plus mg. Again mg, here m is equal to rho into v, or rho v is equal to h, therefore rho a h, m is equal to rho a h. P0A is equal to PA plus rho a h g. A cancel and P0 is equal to P plus, here density जी आहे ती कशी घेतलेली आहे, एअर मधली, रो इन एअर, P प्लस एअर रो एच जी. तर पहा या ठिकाणी आपल्याला जे प्रेशर आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे भेटलं आहे आणि जर प्रेशरची इक्वेशन या ठिकाणी घेतली तर ती भेटेल P0 मायनस P P0 मायनस रो इन एअर एच जी इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला, P. ही एक इक्वेशन या ठिकाणी आपल्याला भेटेल. दिस इज दी डी राहील हे डी एच इज डी इज इक्वल टू एच. या ठिकाणी डी आहे, हा डी आहे बघा प्रत्येक ठिकाणी, डिस्टन्ससाठी घेतला आहे. तर पहा काय भेटलं आपल्याला, P0 इज इक्वल टू P प्लस रो डी जी. आणि प्रेशर जर दिस इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू अँड P इज इक्वल टू P0 मायनस रो डी जी. तर पुढील आर्टिकल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया.